लग्नाच्या बऱ्याच दिवसानंतर मी माहेरी आले होते. पटनामधील एका जुन्या रस्त्यावरच माझे माहेर होते आणि अजूनही आहे. तिथे 6-7 फुटांच्या गल्लीत एकमेकांना लागूनच घरे आहेत. छतांमध्ये 3-4 फुटांचे अंतर आहे. माझा नवरा संघर्ष मला येथे सोडून विदेशी दौऱ्यावर गेला होता. त्याचे वर्षातून 2-3 दौरे होतातच. मी आईसोबत छतावर होते. संध्याकाळची वेळ होती. आमच्या छताला लागूनच शेजाऱ्यांचे छत होते. त्या घरात अमित राहत होता. माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठा होता. माझ्याच शाळेत शिकायचा. मला अचानक त्याची आठवण आली. मी आईला विचारले, सध्या अमित कुठे असतो? मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुझ्या लग्नाच्या काही दिवसाआधीच तो हे घर सोडून निघून गेला. तसेही तो भाडेकरूच होता. येथे शिकायला आला होता. मी स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी निघून गेले. पण मला माझे जुने दिवस आठवू लागले होते. मला विचलित झाले. कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. गाळणीने कपात चहा ओतत होतो. पण अर्धा आत तर अर्ध्या बाहेर पडत होती. भूतकाळातील आठवणींनी मनाचा ताबा घेतला होता. चहा बनवून झाल्यावर तो घेऊन मी छतावर आले. तेथे आई शेजारच्या छतावर उभ्या असलेल्या काकूंशी गप्पा मारत होती. दोघांमध्ये फक्त 3 फुटांचे अंतर होते. माझ्या चहाचा कप काकूंना देत मी म्हणाले, तुम्ही दोघी प्या. मी माझ्यासाठी पुन्हा बनवेन. मी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर छताच्या दुसऱ्या कोपऱ्यात येऊन उभी राहिले. अंधार गडद होत चालला होता. तितक्यात लाईट गेली. त्यामुळे मुले ओरडत बाहेर आली. काही मुले स्वतःच्या छतावर येऊन उभी राहिली. अशाच एखाद्या वेळी मी जेव्हा छतावर यायचे तेव्हा अमित माझ्याकडे पाहून हसत असे. कधी हवेत हात उंचावत ओळख दाखवत असे. एके दिवशी मी छतावर उभी असतानाच लाईट गेली. काळोख झाला होता. अमितने जवळ येत मला एक चिठ्ठी दिली. त्यानंतर लगेचच हसत तिथून निघून गेला. मी घाबरले होते. चिठ्ठी कुर्त्याच्या आत लपवून ठेवली. बाल्यावस्था आणि तारुण्याच्या दरम्यान येणारे काही क्षण मुलींच्या मनाची घालमेल वाढवणारे असतात. कधी आनंदाने बागडावेसे वाटते, तर कधी या किशोरावस्थेची भीती वाटते. कधी कोणाला तरी मिठीत घ्यावेसे वाटते, तर कधी आपणच कुणाच्या तरी मिठीत शिरावे अशी इच्छा होते. मी काही वेळानंतर ती चिठ्ठी वाचली. लिहिले होते, स्मिता, तू हसतेस तेव्हा खूपच सुंदर दिसतेस आणि ते पाहून मला खूप आनंद होतो. वेळ आपल्याच गतीने पुढे जात होती. माझ्या ताईचे लग्न होते. सर्व मेहंदी काढत होते. मीही दोन्ही हातांवर मेहंदी काढून घेतली आणि संध्याकाळी छतावर आले. अमितही छतावरच होता. त्याने हसून हात हलवला. न जाणो मला काय वाटले, पण मीही माझे मेहंदी लावलेले हात वर करून दाखवले. त्याने इशारा करून रेलिंगजवळ यायला सांगितले. मी काहीही विचार न करता भारावल्यासारखे गेले. त्याने माझ्या हाताचे चुंबन घेतले. मी लगेचच बाजूला झाले. अमितला संधी मिळताच तो मला गुपचूप चिठ्ठी देत असे. अशीच हसत राहा असे चिठ्ठीतने अनेकदा लिहिलेले असायचे. मला ते आवडायचे, पण मी कधीच उत्तर दिले नाही किंवा होकारही दिला नाही. शाळा संपून महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. एके दिवशी ताईने माझ्यासाठी तिच्या सासरकडील एक चांगले स्थळ आईवडिलांना सुचवले. मला शिकायचे होते, पण सर्वांनी एका सुरात सांगितले, एवढे चांगले स्थळ स्वतःहून आले आहे, ही संधी काही करून सोडायची नाही. उरलेले शिक्षण तू सासरी जाऊन पूर्ण कर. माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. अमितने एका छोट्या मुलाच्या हातून मला चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिले होते, लग्नासाठी शुभेच्छा. सासरीही अशीच हसत राहा. कदाचित तुझे लग्नाची मेहंदी लावलेले हात बघण्याची संधी मला मिळणार नाही, याचे नेहमी दुःख राहील. लग्नानंतर मी सासरी इंदोरला आले. पती संघर्ष खरंच खूप चांगले आहेत, पण स्वतःच्या कामातच व्यस्त असतात. क्रिकेट आवडत असल्यामुळे कामातून उसण मिळताच टीव्ही लावून क्रिकेटचा सामना पाहतात किंवा स्वतः मित्रांसोबत खेळायला क्रिकेट क्लबला जातात. पण त्यामुळे मी कधीच त्यांच्याकडे तक्रार केली नाही. आईचा आवाज येताच माझी तंद्री भंगली. स्मिता, उद्या शेजारच्या प्रदीप काकांच्या मुलीची मोहिनीची मेहंदी आणि संगीत आहे. तू तिला ओळखत असशील.
तुझ्याच शाळेत होती. तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. तुला आवर्जून बोलावले आहे. स्मिताताईला घेऊन ये असे मोहिनीने सांगितले आहे. तुला यावे लागेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मोहिनीकडे गेले. दोन्ही हातांच्या कोपऱ्यापर्यंत तिने मेहंदी काढली होती. संगीत सुरू होताच मीही त्यात सहभाग घेतला. नंतर लाईट गेल्यावर घरी निघून आले. तसे तर तिथे जनरेटर सुरू होता, पण गाणी मोठमोठ्याने वाजत होती. मी छतावर गेले. मला अमितची आठवण झाली. अचानक मेहंदीचे दोन्ही हात मी वर उंचावले. शेजारच्या काकूने त्यांच्या छतावरून मला पाहिले. त्यांना वाटले मी त्यांना हात दाखवत आहे. त्या रेलिंगजवळ आल्या. मलाही जवळ बोलावले आणि माझे हात पाहून म्हणाल्या, खूपच सुंदर दिसत आहेत मेहंदी लावलेले हात. खूप छान रंगली आहे मेहंदी. म्हणजे नवरा खूप प्रेम करत असणार. मी लाजून माझे हात खाली केले. रात्री मी लॅपटॉपवर ऑनलाईन होते. त्यावेळी अमितची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली आणि लगेचच ती मान्य केली. थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला, कशी आहेस स्मिता? मला आश्चर्य वाटले. याला संघर्षाबाबत कसे काय माहीत? त्यामुळे मी विचारले, तू त्याला कसा काय ओळखतोस? मी दुबईतील सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक आहे. संघर्ष आमच्याकडे कम्प्युटर आणि वायफाय लावायला आला होता. गप्पांमधून समजले की तो तुझा नवरा आहे. त्याने मला तुझा व्हॉट्सअप नंबर दिला. बरं तू सांग, कसा आहेस? बायको मुले कशी आहेत? मी विचारले. आधी बायको तर होऊ दे, मग मुलेही येतील. म्हणजे तू अजून लग्न केले नाहीस? नाही, पण आता करेन. का? प्रत्येक काचे उत्तर असायलाच हवे असे मुळीच नाही. एकदा तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्याची इच्छा होती. असो, बाकी काय चाललंय? शेजारी मोहिनीच्या मेहंदीसाठी गेले होते. म्हणजे तूही तुझ्या हातावर मेहंदी नक्की लावली असणार. हो. जरा व्हिडिओ सुरू कर, मलाही बघू दे. तुझ्या लग्नातील मेहंदी बघता आली नव्हती. हो बघ. असे म्हणत मी व्हिडिओ सुरू करून माझे हात त्याला दाखवले. खूप सुंदर. आता तुझे ते जुने हास्य पुन्हा एकदा दाखव. तुझे बोलणे पुन्हा पुन्हा माझ्या हसण्यावर येऊन का थांबते? तुला माहीत आहे का, एक भाषा अशी आहे जी सर्व जगाला समजते. कुठली भाषा? हास्य. माझी इच्छा आहे की संपूर्ण जग हसत राहावे आणि स्मिताही. मी हसले. तो म्हणाला, अरे वा, माझी ही इच्छाही पूर्ण झाली. मला असे वाटले की माझ्या अंतरीची ही सुप्त इच्छा पूर्ण झाली. अमितबाबत आणखी माहिती करून घ्यायची होती म्हणून म्हटले, लग्नाला बोलवायला विसरू नकोस. प्रश्नच येत नाही. याच बहाण्याने पुन्हा एकदा तुझे मेहंदी लावलेले हात आणि चेहऱ्यावरील हास्य बघता येईल. आता जास्त मस्का मारू नकोस. लवकरात लवकर लग्नाची पत्रिका पाठव. लग्नानंतर तुला बोलायला आले याचा आनंद झाला. यापूर्वी कधीच माझ्याशी एक शब्दही बोलली नव्हतीस. हो, याचे दुःख मलाही आहे. पुन्हा एकदा लाईट गेली. इंटरनेट बंद झाला. अमितला मी किती निस्वार्थपणे आवडत होते हे मला कधीच समजले नसते जर आज त्याच्याशी बोलणे झाले नसते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.